दादा गेल्यानंतर काहींचा जणू अडथळा गेला की काय, काहींची एक चांडळ चौकडी ही कार्यरत झाली असं विकास लवांडेंनी म्हटलंय। पहिल्या दिवसापासून सत्ता सत्ता मंत्र जपत आहेत या शब्दात विकास लवांडेंनी टीका केली आहे। काल सुनेत्रा पवारांना पत्रकार परिषदेमध्ये बोलायला देखील या चांडळ चौकडीने संधी दिली नाही, या शब्दात विकास लवांडेंनी टीका केलेली आहे। दादा गेल्यानंतर काहींचा जणू अडथळाच गेला की काय, अशा पद्धतीने एक चांडळ चौकडी कार्यरत झाली आणि पहिल्या दिवसापासून सत्ता सत्ता आणि सत्ता हा मंत्र जपत आहे। काल सुनेत्रा वहिनी पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी पक्षाच्या निवड झाली। त्या निवडीनंतर पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्यांना बोलायला संधी या चांडळ चौकडीने दिली नाही। अजितदादांचे धाकटे चिरंजीव जय पवार जेव्हा व्यासपीठावर आले, त्यांना ज्या पद्धतीने अंगुली निर्देश करून प्रफुल्ल पटेल यांनी इशारा दिला कुठे बसायचे ते, याच्यावरून कळतं दादांच्या नंतर दादांच्या कुटुंबियांची हेळसांड आणि अवमान कशा पद्धतीने प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे करत आहेत हे आपण सर्वजण पाहत आहोत। आमदार सरोज आहिरे असं म्हणाल्या की आम्हाला दादांच्या जवळ तुम्ही कधी जाऊ दिलं नाही, आता किमान वहिनीच्या जवळ तरी जाऊ द्या। ही जी काय आर्त विनवणी त्या आमदार करत होत्या आणि ते सगळं रेकॉर्ड झालं, हे फार गंभीर आहे। सुनेत्रा वहिनी अध्यक्ष झाल्या याचा सर्वांनाच निश्चित आनंद आहे। त्या सगळ्या घटनेतून मात्र ही चांडळ चौकडी अस्वस्थ झालेली आहे। त्यांना कधीही दादांच्या घातपाताची चौकशी व्हावी असं वाटलं नाही।